रक्षाबंधन हा साजरा केलेला पंकजा मुंडेंकडे तुम्ही दरवर्षी येतात, तसं याही वर्षी रक्षाबंधन साजरं केलं, काय सांगाल? काय आजचा दिवस हा बहिणी भावाचा असतो आणि मी गेली मुंडे साहेबांनी जसं मुलगा मला बांधलं तसं मला वाटतं हे माझं 14वं वर्ष असेल. 14 वर्ष झालं कंटिन्युटी. रक्षाबंधनला मी ताईच्या घरी येतो. आज मी ते मंत्री आहे सरकारी बंगल्यावर आज आलेलो आहे आणि बहीण भावाचं नातं हे कंटिन्युटी राहील त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. शरद पवारांकडनं एक आज विधान होताना पाहायला मिळालेलं आहे. एकूणच निवडणूक काळामध्ये, विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये मला 2 लोक येऊन भेटून गेली आणि 160 जागा ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला मॅनेज करून देतो असं शरद पवार म्हणतात की मला 2 जणांनी सांगितलं. काल ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी आरोप केले त्याला कुठेतरी शरद पवार पुष्टी देत आहेत असं एकंदर त्यांच्या विधानातून दिसतं. नाही, आता हे मी आता गोव्यावरूनच आलो आज, त्यामुळे मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पवार साहेब काय म्हणले ते काहीच मला माहित नाही. पण प्रश्न असा उपस्थित होतोय की जर शरद पवारांना या गोष्टी म्हणजे 8 महिन्यापूर्वी जर अशी काही माणसं येऊन भेटली होती तर त्यांनी आधी या सगळ्या संदर्भात टिप्पणी का केलं नाही असं आता भाजपकडनं विचारलं जात आहे. आता ते काय होते, मी स्वतः ते ऐकलेलं नाही. मी 2 दिवस गोव्यात होतो, त्यामुळे ह्या विषयावर मला स्टडी आणि तेच बोललेलं योग्य दिसेल मला. राहुल गांधींच्या निवडणुकांवर कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते विरोधकांकडनं उपस्थित करताना दिसत आहे, तर तुम्ही कशा प्रकारे बघताय? नाही, मी बी दिल्लीत ज्यावेळेस माझ्या विधानसभेला इलेक्शन झालं त्यावेळेस माझ्याही राष्ट्रीय समाज पक्ष एका उमेदवाराला 0 मतं पडले त्याच्या गावातच. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की EVM चेंज झालं पाहिजे, राष्ट्रीय समाज पक्ष. परंतु राहुल गांधींनी काल जी पत्रकार परिषद घेतली, राहुल गांधींची तुम्ही देखील भेट घेतली होती, राजकीय समीकरणं सुद्धा जुळत आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचे दावे खरे वाटतात तुम्हाला? नाही, आमचं बी तेच म्हणणं आहे ना. काय केलं पाहिजे, भारताचं संविधान ठेवायचं असेल तर EVM कॅन्सल केलं पाहिजे. ज्या अमेरिकेतून EVM आलं त्या अमेरिकेनं डिस्ट्रॉय केलेलं आहे, पण इंडियानं काय ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर तुम्ही खरंच तुमच्यावर लोकशाही लोकांचं प्रेम असेल तर यू कॅन गो टू डायरेक्ट टू जनता. जनतेत जावा ना तुम्ही आणि EVMच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरचा यूज करा. ही राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी. रक्षाबंधन हा साजरा केलेला पंकजा मुंडेंकडे तुम्ही दरवर्षी येतात, तसं याही वर्षी रक्षाबंधन साजरं केलं, काय सांगाल? काय आजचा दिवस हा बहिणी भावाचा असतो आणि मी गेली मुंडे साहेबांनी जसं मुलगा मला बांधलं तसं मला वाटतं हे माझं 14वं वर्ष असेल. 14 वर्ष झालं कंटिन्युटी. रक्षाबंधनला मी ताईच्या घरी येतो. आज मी ते